हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर काही दिवसापूर्वी मी एक कासवाचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्याला मला एक कमेंट आली होती। तर इथे मी व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा दाखवणार आहे वाचून। खूप छान ताई, ह्या कासवामध्ये वरच्या बाजूला हळदी कुंकवाचे करंडे बनवले, तर 2 कासव बनवून काहीतरी वेगळं प्लीज रिप्लाय द्या। तर जे मी अगोदर कासवाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला मला ही एक कमेंट आली होती। यांचं नाव आहे गायत्री। तर गायत्री ताई, खरंच खूप मनापासून धन्यवाद, कारण मला पण रेग्युलर व्हिडिओ कोणते बनवा हे लक्षात येत नाही लवकर आणि तुम्ही मला हा नवीन व्हिडिओ सुचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि असंच जर तुम्हाला काही नवीन बनवायचं असेल तर मला नक्की कमेंट करत जा। तर हे पाहू शकता किती सुंदर हे इथे मी हळदी कुंकवाचे कासव बनवलेले आहेत। खूप सोपी पद्धत आहे बनवायला, तर खूपच इजी आहेत आणि लोकर पण खूप कमी लागते। तर इथे पाहू शकता सेम प्रोसेसने, फक्त मी वरचं बदललेलं आहे। जे मी अगोदर कासव अपलोड केला होता त्याला पण तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे। तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पाहू शकता मी 3 कलरची लोकर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही फेविकॉल घेतलेला आहे। तर याचे आपल्याला ब्लॅक कलरचे मोती कासवाच्या डोळ्यासाठी लावायचे आहेत। आणि त्याच्यानंतर हा इथे 10 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि परत एक कात्री सुद्धा मी इथे घेतलेली आहे। तर जे आपल्याला हळदीसाठी कासव बनवायचा आहे त्याचा कलर इथे वरती पिवळा करायचा आहे आणि जे कुंकवासाठी बनवायचा आहे त्याचा कलर इथे आपल्याला रेड बनवायचा आहे। आणि खाली जे कासवाची बॉडी असणार आहे ती या कलरची असणार आहे। जर तुमच्याकडे ब्राऊन कलर असेल याच्यापेक्षा गडद, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे पाहू शकता मी कुंकवाचा कासव बनवून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे। पाहू शकता याचे फक्त डोळे लावायचे राहिलेले आहेत। तर त्या अगोदर आपण हळदीचा बनवून घेऊत आणि नंतर डोळे एकदाच लावायचे आहेत। ब्राऊन कलरची लोकर घ्यायची आहे आणि या लोकरीने आपल्याला मॅजिक रिंग विणून घ्यायचं आहे। मॅजिक रिंग विणल्यानंतर आपल्याला ह्या मॅजिक रिंग मध्ये खांब विणायचे आहेत। तर सर्वात अगोदर काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल 15 खांब विणायचे आहेत। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15 खांब विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि घट्ट ओढल्यानंतर ह्या ज्या 3 साखळ्या आहेत ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे। आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब असणार आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत, म्हणजे टोटल दुसऱ्या राऊंड मध्ये आपले 30 खांब तयार होतील। तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी 30 खांब विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा पहिला खांब आहे इथे स्लिप टिच करून घ्यायचा आहे आणि स्लिप टिच केल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक पफ स्टिच विणायचं आहे।
त्यासाठी सुईवर एक अर्धा खांब विणल्यानंतर सुईवर तीन वेळेस धागा ओढायचा, 3 किंवा 4 वेळेस ओढू शकता। तर इथे मी 3 वेळेस ओढलेला आहे आणि परत सर्व धाग्यातून एक वेळेस धागा काढल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि परत 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच ज्या खांबात आपण विणलेला आहे त्याच खांबात स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे झालं आपल्या कासवाचं तोंड। आता काय करायचे, हे पुढचे जे 4 खांब आहेत त्या 4 खांबावर आपल्याला 4 साखळ्या विणून घ्यायच्या आहेत, स्लिप स्टिच विणून घ्यायचे आहेत। 2 3 आणि 4 स्लिप स्टिच विणल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। इथेच आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2 आणि परत काय करायचं, 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आणि त्याच खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे। तर हे आपण 5व्या खांबामध्ये विणलेलं आहे। तर हा झाला कासवाचा एक पाय। परत आपल्याला 4 खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे, 2 3 आणि 4। आता परत ह्या 5व्या खांबामध्ये जाऊन 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 आणि परत 2 खांब, 1 2 परत 3 साखळ्या आणि तिथे स्लिप स्टिच करायचं। आता परत पुढच्या 4 खांबावर 4 स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि 4। आता ह्या 5व्या खांबावर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आणि सुईवर 2 वेळेस वेढा घ्यायचा आणि परत एक वेळेस जिथून 3 साखळ्या घेतल्या होत्या तिथून काढायचं। आता ह्या दोनाचा एक, ह्या दोनाचा एक आणि ह्या दोनाचा एक, म्हणजे एक आपण ट्रिपल क्रोशा विणलेला आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथे स्लिप स्टिच करायचं, म्हणजे ही आपली शेपटी तयार झाली या पद्धतीने। आणि आता जसे इकडून 2 पाय विणलेत तसेच आपल्याला इकडून सुद्धा 2 पाय विणून घ्यायचे आहेत। तर मी 2 पाय विणून घेते आणि नंतर ही वाटी कशी बनवली हे आपण पाहणार आहोत। तर इथपर्यंत मी 4 स्लिप स्टिच विणून घेतलेले आहेत आणि जिथे आपण हे तोंड बनवायला घेतलं आहे तिथे एक स्लिप स्टिच करून हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर आता आपण वाटी बनवायला घेणार आहोत। तर वाटी बनवण्यासाठी वरची मी इथे येलो कलरची लोकर घेतलेली आहे, कारण हळदीची वाटी बनवायची आहे। तर आता हे जे दुसरे राऊंड आहे 30 खांबाचं, याच्या कुठेही आपल्याला ही लोकर जॉईंट करून घ्यायची आहे। या पद्धतीने 1 2 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब असणार आहे। आता ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब विणायचा आहे या पद्धतीने, म्हणजे टोटल आपले 30 खांब तयार होतील। कुठेही स्किप वगैरे न करता आपल्याला खांबावर खांब विणायचा आहे। या पद्धतीने तुम्ही ह्या कासवाच्या हळदी कुंकाच्या वाट्या बनवून संक्रांतीमध्ये हळदी कुंकाला ठेवू शकता डेकोरेशन मध्ये, ते पण खूप छान दिसते। किंवा डेली तुम्ही शोकेसवर सुद्धा ठेवू शकता डेकोरेशनसाठी, खूप छान वाटते। किंवा लग्नाच्या रुखवतामध्ये तर खूपच छान वाटते। तर या पद्धतीने एकदा नक्की बनवा, खूप सोपी पद्धत आहे। तर हे पूर्ण पहिलं राऊंड मी कंप्लीट करते आणि नंतर दाखवते।
तर इथे पाहू शकता मी हे पहिलं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या 3 साखळ्या आहेत, म्हणजे पहिला खांब तिथे स्लिप स्टिच करायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी परत 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये 25 खांब तयार करायचे आहेत. म्हणजे काय करायचं, पहिल्या 4 खांबावर 4 खांब विणायचे. 2 3 आणि 4. आता हा 5वा आणि 6वा दोनाचा एक करायचा. तर काय करायचं, 5व्यामधून एक वेळेस धागा काढायचा आणि 6व्यामधून एक वेळेस, आणि हे दोन्ही खांब दोनाचे एक करायचे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 25 खांब तयार मिळतील. जर तुमची ही जी वाटी आहे ती मोठी जर असेल तर 30 खांब केले तरी चालतील. ही माझी थोडी छोटी वाटी आहे आणि व्यवस्थित टाईट बसण्यासाठी इथे मी 5 खांब कमी केलेले आहेत. वाटीनुसार तुम्ही 2-3 खांब जरी कमी केले किंवा नाही केलं तरी चालेल. तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते, म्हणजे आपलं हे कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्याला ह्या कासवाला डोळे चिटकवायचे आहेत आणि नंतर आपला हा कासव तयार झालेला आहे. तर मी ते पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि किती सुंदर आपलं हे हळदी कुंकवाचं एक पद्धतीचं शो पीस तयार झालेलं आहे. आणि खूप कमी वेळ लागतो आणि खूप लोकर सुद्धा कमी लागते. आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर इथे मी याच्या डोळ्याच्या जागी हे काळ्या कलरचे मोती चिटकून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुम्ही जर माझं दुसरं व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट करत असते, एकदा नक्की चेक करा आणि म्हणजे त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.